आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. मशरूम प्रोडक्शन 9वा टॉपिक आहे. 8 टॉपिक कव्हर झालेत आतापर्यंत आपण. तर 9व्या टॉपिकचं नाव आहे मशरूम. मशरूम ज्याला आपण छत्री म्हणतो बघा, पावसाळ्यात हे दिसतात त्याला छत्री म्हणतो. तर त्याची फिगर बघा तर कशी आहे मशरूमची. छत्री वरच्या छत्रीला कॅप म्हटलं जातं. त्याच्यात असे आत स्केल्स असतात आणि आतल्या बाजूने गिल्स असतात. त्या गिल्स म्हणजे रेगा रेगा ओढल्यासारखे दिसतात शिरा. परत मध्येच एक रिंग असते, सेंटरला स्टेम, खाली मुळ्या असतात किंवा त्याला मायसेलियम म्हटलं जातं. आणि त्या मुळ्याच्या वरच्या बाजूला त्या स्टेमला कव्हर करणारा कप असतो. कप, स्टेम, मायसेलियम, रिंग, गिल्स, स्केल्स आणि कॅप. तर मशरूम म्हणजे काय ते आपण पाहूया अगोदर. मशरूम इज अ फ्लेशी स्पोर bearing fruiting body of a fungus typically produced above ground or on its food source. हे एक फ्लेशी बॉडी आहे. फ्लेशी स्पोर बिअरिंग फ्रुटिंग बॉडी ऑफ ए फंगस. ही बुरशीची वाढ असते, बुरशीची ग्रोथ. ही एक प्रकारची बुरशीच आहे, परंतु त्याची ग्रोथ फ्लेशी आणि स्पोर बेअरिंग आहे. टिपिकली प्रोड्यूस ऑन अबव ग्राउंड ऑर ऑन इट्स फूड सोर्स. जमिनीच्या वरतीही आपल्याला दिसून येते किंवा एखादं ऑर्गॅनिक फूड आहे, ऑर्गॅनिक वेस्ट आहे, त्याच्यावरतीही ग्रो होत. म्हणून म्हटलंय द मशरूम इज अ फ्लेशी spore bearing fruiting body of a fungus typically produced over above ground or on its food source. All edible fungi are saprophytes. जेवढ्या प्रकारचे फंजाय खाण्यास योग्य आहे त्याला आपण इडिबल म्हणतो. ते सगळे सॅप्रोफाइट्स प्रकारात मोडतात. द इडिबल स्पेसीज ऑफ आर कॉमनली नोन ॲज मशरूम्स. तर ह्या फंजायच्या जेवढ्या इडिबल स्पेसीज आहेत सॅप्रोफाइट्स त्याला आपण मशरूम म्हणतो. आणि ज्या नॉन इडिबल आहेत किंवा पॉयझनस आहेत त्याला आपण टोडस्टूल्स म्हणतो. सॅप्रोफाइट्समध्ये ज्या इडिबल आहेत त्याला आपण मशरूम म्हणतो आणि ज्या पॉयझनस आहेत किंवा नॉन इडिबल आहेत त्याला टोडस्टूल्स म्हणतो. तर ही फंगस ही एक मशरूम ही एक फंगल ग्रोथ आहे. स्पोर फॉर्मिंग किंवा स्पोर बिअरिंग फ्रुटिंग बॉडी आहे, फ्लेशी आहे आणि टिपिकली ग्राउंडवरती किंवा ग्राउंडच्या सरफेसवरती ऑर्गॅनिक सोर्सवरती किंवा ऑर्गॅनिक फूडवरती वाढणारी ही एक प्रकारची बुरशी आहे. ज्या बुरशी खाण्यायोग्य आहे त्याला आपण सॅप्रोफाइट्स म्हणतो. सॅप्रोफाइट्स मधल्यालाच जी इडिबल मधलीच सॅप्रोफाइट्स नोन जरी असली तर त्याला आपण मशरूम म्हणतो आणि जी नॉन इडिबल आहे त्याला टोडस्टूल म्हणतो. तर आपण मगाशी डायग्राम पाहिली. कॅप, स्केल्स, गिल्स, रिंग, स्टेम, कप आणि मायसिलियम हे असं पार्ट्स ऑफ मशरूम आहेत. तर मशरूम काय आहे, हे कशासाठी उपयुक्त आहे, काय त्याच्यामध्ये नेमकं काय. व्हेरियस टाइप्स ऑफ मशरूम्स ऑकर इन नेचर which are different in sizes and colors. Mushroom is a fungus lacking in chlorophyll. Obtains nutrients from organic compounds mainly available in organic waste. तर मशरूम ही एक फंगस बॉडी आहे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं. वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या शेपमध्ये आहे. आपल्याला जी कॉमनली माहीत आहे ते आपण फिगरमध्ये पाहतो. तसे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर त्या ऑर्गॅनिक वेस्टवरती, मग तुमचं शेणखत असू द्या, नाहीतर काडी कचरा असू द्या, गव्हाचे काड असू द्या, भाताचे काड असू द्या, त्याच्यावर वाढणारी हे फंगस बॉडी आहे. तर वी सी द मशरूम्स ऑन वुडी मटेरियल. लाकडावरतीच तो वाढलेला दिसतो. कंपोस्ट अँड डिकम्पोस्टिंग प्लांट म्हणजे कंपोस्टवरती दिसून येतं, लाकडावरती दिसून येतं किंवा डिकम्पोस्टिंग प्लांट म्हणजे कुजणाऱ्या प्लांटवरती दिसून येतं, मुख्यतः रेनी सीझन. नियर अबाउट 4000 स्पेसीज ऑफ मशरूम्स आर फाउंड इन द वर्ल्ड. जगामध्ये जवळजवळ मशरूमच्या 4000 स्पेसीज आहेत.
परंतु त्यातल्या फार थोड्या व्हेरी फ्यू व्हरायटीज ऑफ मशरूम्स आर इडिबल. 4,000 स्पेसीज जगामध्ये दिसून येतात मशरूमच्या, परंतु फार थोड्या इडिबल आहेत. सो मेनी व्हरायटीज ऑफ मशरूम्स आर पार्शल और हायली पॉयझनस अँड ॲलर्जिक. बऱ्याचशा स्पेसीज त्याच्या पॉयझनस आहेत, ॲलर्जिक आहे किंवा खाण्यासाठी योग्य नाहीत. इंडियामध्ये जवळजवळ 150 व्हरायटीज आहेत मशरूमच्या पाहण्यात आलेल्या. त्यातल्या फक्त 5 इडिबल स्पेसीज आर कल्टिवेबल. परंतु त्यातल्या फक्त 5 स्पेसीज ह्या इडिबल आहेत आणि कल्टिवेबल आहेत. 150 स्पेसीज आहेत. तर ह्या मशरूम हा फंगस आउटग्रोथ आहे. फंगस पासून तयार होणारी ऑर्गॅनिक वेस्टवर वाढणारी फ्लेसी आउटग्रोथ आहे. स्पोर बिअरिंग आहे, फ्रुटिंग बॉडी आहे आणि त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पण चांगली आहे. त्याच्यामुळे त्याच्या कल्टिवेशनला फार डिमांड आहे. हॉटेल्समध्ये सुद्धा खास मशरूमची भाजी मिळते, न्यूट्रिशियस असते. तर जगामध्ये इंडियामध्ये आहे, USA, चायना, फ्रान्स आहे, सगळ्या देशामध्ये, हॉलंड, इंग्लंड, सगळीकडं स्मॉल स्केल किंवा लार्ज स्केलमध्ये त्याचं प्रोडक्शन केलं जातं. भारतामध्ये हिमालयात किंवा उत्तर प्रदेशमध्ये किंवा काश्मीरमध्ये गुक्की नावाची त्याची एक स्पेसीज आहे किंवा व्हरायटी आहे, ती जास्त कॉमनली वापरली जाते. आणि आपल्याकडं भारतामध्ये 2-4 स्पेसीज महत्त्वाच्या आहेत. त्याची नाव आहेत बघा. कॉमन मशरूम्स आर बटन मशरूम म्हणतात. शिताके, SHIITA, शिताके. प्लुरोटस, त्यालाच नाव आहे ऑयस्टर मशरूम किंवा ढिंगरी मशरूम. आणि चौथा प्रकार आहे पॅडी स्ट्रॉ मशरूम. आपल्याकडे ह्या 4 स्पेसीज कॉमन आहेत: बटन, शिताके, प्लुरोटस आणि पॅडी स्ट्रॉ मशरूम. आणि इंडियामध्ये ह्या 4 स्पेसीज जास्त. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या स्पेसीज कॉमनली कल्टिवेशनसाठी किंवा खाण्यासाठी वापरलं जातं. 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल किंवा हॉटेल्समध्ये मशरूमची भाजी फार डिमांडिंग असते. तर त्याचा इम्पॉर्टन्स काय, पोटेन्शियल काय, हे थोडक्यात आपण माहीत करून घेऊया. इम्पॉर्टन्स अँड पोटेन्शियल ऑफ द मशरूम as well known in all aspects of human life as well as ecosystem. Mushroom solves many problems such as quality of food demand, unemployment, economical issues and human health. जे मशरूम मधून आपल्याला रोजगार निर्मिती होऊ शकते, इकॉनॉमिकल इश्यू सॉल्व्ह होऊ शकतात, शेतकऱ्याला रोजगार देऊ शकतो, ह्युमन हेल्थचे सुद्धा प्रॉब्लेम किंवा क्वालिटी मटेरियल ह्याच्यासाठी मशरूमला फार डिमांड आहे. मशरूमचे आता काही इम्पॉर्टन्स आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यातला पहिला इम्पॉर्टन्स, मशरूम्स आर बीइंग ॲज अ फूड अँड मेडिसिन सिन्स टाइम इममेमोरियल. जे फार वर्षापासून मशरूमचा वापर काही लोक अन्न म्हणून आणि औषध म्हणून सुद्धा करतात. मशरूम्स आर पॉप्युलर फॉर देअर डेलिकसी अँड फ्लेवर रादर दॅन फूड. जे हे डेलिकेट फूड आहे आणि त्याला चांगल्या प्रकारचा फ्लेवर असतो, सुगंध असतो, त्याच्यामुळं त्याला खाण्यासाठी किंवा फूड म्हणून मागणी आहे, पॉप्युलर आहे, डेलिकेसी आणि फ्लेवर म्हणून. मशरूम्स आर ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन. आपण त्याला व्हेजिटेरियन मटन म्हणतो किंवा व्हेजिटेरियन मटन म्हणतो किंवा ज्याला शाकाहारी मटन म्हणतो. तर तो ग्रेट सोर्स आहे प्रोटीनचा. फार मोठ्या प्रमाणात त्यातून प्रोटीन्स मिळतात, फायबर मिळतं, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि डी. व्हिटॅमिन बी मध्ये मुख्यतः निकोटिनिक, नियासिन आणि फॉलिक ॲसिड मिळतं. इट इज अ सोर्स ऑफ मिनरल्स, सगळ्या प्रकारचे मिनरल्स, फॉस्फरस, पोटॅशियम, कॉपर, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मँगॅनीज सगळ्या प्रकारे रिच मध्ये आहे. इट कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत. 2 प्रकारचे नाव आहेत त्यांचे, इर्गोथिओनिन आणि ग्लुटॅथिओनिन. तर हे 2 प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी फार पॉवरफुल आहेत. म्हणून मशरूमची भाजी हॉटेलमध्ये कस्टमरकडून डिमांड केली. रॉ मटेरियल्स फॉर कल्टिवेशन ऑफ मशरूम आर व्हेरी चीप आणि इझिली अवेलेबल. मशरूम कल्टिवेशनसाठी काय लागतं? ऑर्गॅनिक वेस्ट लागतं, पॅडी स्ट्रॉ लागतं, व्हीट स्ट्रॉ लागतं. तर ते स्वस्तात अवेलेबल आहे, त्याच्यामुळे कल्टिवेशन सोपं आहे. इट कंटेन्स अँटीऑक्सिडंट पाहिलं. रॉ मटेरियल्स फॉर कल्टिवेशन ऑफ मशरूम आर व्हेरी चीप अँड इझिली अवेलेबल.
ॲग्रिकल्चर वेस्ट कॅन बी यूज फॉर प्रोडक्शन ऑफ मशरूम. बऱ्याच प्रकारचं शेतामधलं काडी कचरा त्याचा सुद्धा वापर आपण, काडी, तण, दसकटं ह्याचा सुद्धा वापर आपण, किंवा स्ट्रॉ, हस्क ह्याचा वापर आपण मशरूम कल्टिवेशनसाठी करू शकतो. जे रॉ मटेरियल स्वस्त आहेत, रॉ मटेरियल किंवा ॲग्रिकल्चर वेस्ट सुद्धा वापरतो. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ मशरूम इज व्हेरी लो अँड रिक्वायर स्मॉल एरिया. ह्याच्या प्रोडक्शनसाठी फार कमी जागा लागते. कमी जागात तुम्ही भरपूर प्रमाणात कल्टिवेशन करू शकता. इट एनहान्सेस द इन्कम ऑफ द मशरूम कल्टिवेशन. जर शेतकऱ्यांनी शिकलं तर त्याच्यातून शेतकरी चांगल्या प्रकारचं उत्पन्न कमी जागेमध्ये घेऊ शकतो. इट क्लीन्स एन्व्हायरमेंट बाय डिकम्पोजिंग द ऑर्गॅनिक वेस्ट. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याचं काम किंवा डिकम्पोजिंग मटेरियल वाढल्यामुळं डिकम्पोजिंग मटेरियलचा वापर करून मशरूम ग्रो होतो. मशरूम कंटेन्स अबाउट 17 ते 37% प्रोटीन आहे. दीज आर इझिली डायजेस्टेबल अँड गुड क्वालिटी कम्पेअर टू द व्हेजिटेबल प्रोटीन्स. तर मशरूममध्ये जे प्रोटीन आहे ते इझिली डायजेस्टेबल आहे आणि व्हेजिटेबल आपण खातो त्याच्यापेक्षा इझिली डायजेस्टेबल आहे. म्हणून मशरूम प्रोडक्शनला फार डिमांड आहे. त्याच्यामधून परत एकदा मी अजून इम्पॉर्टन्स घेतो. मशरूम्स आर बीइंग यूज्ड ॲज फूड अँड मेडिसिन. मशरूम्स आर पॉप्युलर फॉर देअर डेलिकेसी अँड फ्लेवर. मशरूम्स आर ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन, विटॅमिन बी, सी, डी आणि फायबर. चांगल्या प्रकारचा सोर्स आहे. याला व्हेजिटेरियन मटन म्हटलं. इट इज सोर्स ऑफ मिनरल्स. सगळ्या प्रकारचे मिनरल्स, फॉस्फरस, पोटॅशियम, कॉपर, झिंक, फेरस, मँगॅनीज, मॅग्नेशियम. इट कंटेंट अँटीऑक्सिडंट्स. त्या दोन प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स नावं घेतली होती आपण, एर्गोथिओनाइन आणि ग्लुटाथिओनाइन. हे दोन अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात. रॉ मटेरियल्स फॉर कल्टिवेशन ऑफ मशरूम्स आर व्हेरी cheap and easily available. Agriculture waste can be used for production of mushroom. Cost of cultivation of the mushrooms is very low and requires small area. It enhances income of the farmer. It cleans the environment by decomposing the organic waste. आणि चांगल्या प्रकारचा प्रोटीनचा सोर्स आहे जो दुसरीकडे कुठं नाही. इट इज अ कम्प्लीट क्वालिटी अँड हेल्दी फूड. हे मशरूम हे हेल्दी आणि क्वालिटी फूड आहे फॉर ऑल एज ग्रुप. सगळ्या प्रकारच्या एज ग्रुपला हे चांगल्या प्रकारचं क्वालिटी फूड आहे. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द मशरूम डिपेंड्स अपॉन द न्यूमरस फॅक्टर्स सच ॲज स्पेसीज, व्हरायटी, स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन. मशरूम्स आर रिच इन प्रोटीन्स, डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. जे हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे प्रोटीनचा, विटॅमिनचा, मिनरलचा किंवा व्हिटॅमिनचा, फायबरचा. आणि डायजेशनसाठी फार उपयुक्त असलेला हा सोर्स आहे किंवा हे मटेरियल आहे. तर मशरूममध्ये आपण ज्या 4 स्पेसीज महत्त्वाच्या सांगितल्या त्यातलं पहिली बटम, त्याचं सायंटिफिक नेम आहे ॲगॅरिकस बायस्पोरस. दुसरं ज्याला आपण ऑयस्टर म्हटलो, प्लुरोटस म्हटलं होतं, त्याला दुसरं नाव आहे ऑयस्टर किंवा डिंगरी मशरूम. त्याचं सायंटिफिक नेम आहे प्लुरोटस स्पेसीज. पॅडीस्ट्रॉ मशरूम ज्याचं सायंटिफिक नेम आहे व्हॉल्वारिला व्हॉल्वेसी. चौथी स्पेसीज आहे मिल्की. आणि 5वी सिताके, त्याचं सायंटिफिक नेम आहे लेंटिन्युला इडोट्स. लेंटिन्युला इडोट्स. या 4 स्पेसीज मशरूमच्या फार इडिबल आहेत, फार उपयुक्त आहे, कल्टिवेशनसाठी वापरले जातात. त्यांची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू फार चांगल्या प्रमाणात आहे. बघा जवळजवळ 46, 63, 50%, 60% पर्यंत कार्बोहायड्रेट सोर्स आहे. फायबर 20 ते 50% पर्यंत आहेत. प्रोटीन्स काहीमध्ये 33 आहे, काहीमध्ये 19 आहे, 37 आहे, 32 आहे. फॅटसुद्धा आहे. आणि एनर्जी 500 कॅलरी, 400 कॅलरी, 300 कॅलरी, किलो कॅलरीज आपल्याला एनर्जी मिळू शकते 100 ग्रॅम मशरूमपासून. आता अजून काही त्यातले पॉईंट्स पाहणार आहोत. हे डॉक्टर मंजितने हे ॲनालिसिस दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 100 ग्रॅममध्ये किती ग्रॅम विटॅमिन्स आहे बघा. विटॅमिन B2, B1 1.1 ते 4.8 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅममध्ये.
दुसरं रिबोफ्लाविन आहे, B2 आहे 3.3 ते 5 मिलीग्रॅम आहे आणि व्हिटॅमिन सी जवळजवळ 0.0 टू 81.9 मिलीग्रॅम आहे. तर अशा प्रकारे मशरूम हे रिच सोर्स ऑफ प्रोटीन आहे, फायबर आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, ह्युमन हेल्थसाठी मेडिसिन म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि व्हेजिटेरियन सोर्स आहे. आपण त्याला व्हेजिटेरियन मटन म्हणू शकतो. एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी उपयुक्त आहे, शेतकऱ्याचा इन्कम वाढण्यासाठी उपयुक्त आहे, इकॉनॉमिक व्हॅल्यू वाढण्यासाठी कमी किमतीमध्ये ह्याच्यामधून आपल्याला रॉ मटेरियल मिळू शकतं, कमी खर्चामध्ये आणि कमी जागामध्ये ह्याचं उत्पादन करू शकतो आणि चांगल्या प्रकारचं डायटरी फायबर आणि डायटरी प्रोटीन्स ह्याच्यामधून मिळतात आणि एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्यासाठी हे मशरूम हे चांगल्या प्रकारचं फंगस आउटग्रोथ आहे, जे आपल्याला शेतकऱ्याला, शेतीला आणि उत्पादनाला फार चांगलं आहे. तर दिस इज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द मशरूम प्रोडक्शन और मशरूम. ओके.